नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सध्या FCRA त्याची फार मोठ्या प्रमाणात चर्चा आहे आणि आता हा व्हिडिओ तुमच्यासमोर आज दुपारी पडतो आहे. तर संसदेचं जे पावसाळी अधिवेशन चालू आहे त्याला जे एक्सटेन्शन वाढवलेले दिवस आहेत आणि अपेक्षा अशी आहे की 2 बिलं त्याच्यामध्ये येण्याची शक्यता आहे. एक तर त्याच्यामध्ये FCRA अमेंडमेंट बिल आणि दुसरं जे आहे ते डिलिमिटेशन. प्रत्यक्षामध्ये काय घडेल अजून माहिती नाही. या विषयामध्ये खूप मोठं गदारोळ उडवल्या जात आहे, सगळी धूळ उडून ठेवली जात आहे. विरोधकांनी नेहमीप्रमाणे हल्लाबोल केलेला आहे, ते करणारच, त्याच्यामध्ये काही आश्चर्य नाही. तुम्हाला ते समजून सांगावं आणि विषय थोडासा सोपा व्हावा म्हणून मी तुम्हाला सांगतो. 2010 मध्ये FCRA म्हणजे फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ऍक्ट, परदेशी ज्या देणग्या मिळतात त्याच्यावरती नियंत्रण करण्याचा कायदा. थोडक्यात म्हणजे सोपं समजून सांग. मी हा शब्द पुन्हा पुन्हा यासाठी वापरतोय की सोपं समजून जावं आणि तुमच्या समोर ठेवावं. 2 दिवसापूर्वी कालच आम्ही प्रवासात जेव्हा तो भटक्या तांड्याचे श्यामलाल लाळे म्हणून ज्येष्ठ होत्या त्याच्यामध्ये, आणि ते असं म्हणाले की तुमची व्हिडिओ मी नेहमी पाहते, मला त्या आवडतात. आणि त्याच्यानंतरचं जे वाक्य त्यांच्या बाजूला बसलेल्या भारती शेळकेंना ह्या सांगत होत्या की अहो इतके वेगवेगळे व्हिडिओ आणि इतका गोंधळ आणि गर्दी होती, त्याच्यामध्ये साधं कोणीतरी आपल्याला सांगते आपल्या भाषेत, ते चांगलं वाटतं. मला तो खूप मोठा कॉम्प्लिमेंट वाटला. दुसरी गोष्ट म्हणजे ह्यासाठी मी त्याच्यातले बारकावे सांगत नाही की ते उपलब्ध आहे सगळीकडे. जे तुमच्यापैकी जे थोडंफार नेट चालू शकतात म्हणा किंवा वर्तमानपत्रात म्हणा किंवा ऑनलाईन म्हणा, खूप बारकाव्यानं माहिती उपलब्ध आहे. हिंदी आणि इंग्रजीमध्ये त्याच्यामध्ये व्हिडिओ, चर्चा, हरीश साळवेसारख्या ज्येष्ठ घटना तज्ज्ञांनी त्याच्यावरती एक चांगली मुलाखत राहुल शिवशंकर या पत्रकार, माझ्या लाडक्या पत्रकाराला दिलेली आहे. जरूर पहा. म्हणून मी तुम्हाला सोपं करून सांगतो. फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ऍक्ट, त्याच्यामध्ये परकीय जी देणगी मिळती त्याचा वापर कसा केला जातो आणि ज्या हेतूसाठी दिली त्या हेतूसाठी ती जाते की नाही. 2010ला आला, त्याच्यामधल्या दुरुस्त्या 2020ला आल्या आणि त्याच्यानंतर आता 2026ला हे अमेंडमेंट, दुरुस्ती आहे. नवीन कायदा असा मी शब्द वसंतवाणीमध्ये वापरलेला आहे. तो म्हणजे हे सगळं जे बदल आहेत ते नवीन कोणाला वाटू शकतील, आहेतही, पण प्रत्यक्षामध्ये तसे ते नवीन नाही आहेत. असा जो ह्या सगळ्या देणगीच्या संदर्भामध्ये गव्हर्नमेंटनी, शासनाने जो फास आवडलेला आहे तो नेमका कोणाचा आहे, कोणासाठी आहे की ज्यांनी ज्याच्यासाठी म्हणून देणगी दिली त्याचा वापर त्याच्यासाठी केलेला नाही, ही अडचण. म्हणजे ज्यांना त्यांनी केलेली चोरी माहीत आहे, चोर के दाढी में तिनका, असं जे हिंदीमधले एक शब्दप्रयोग आहे, की ज्यांनी प्रत्यक्षामध्ये ह्याचा गैरवापर केला की एका विशिष्ट नावानं देणगी गोळा केली, गरिबांचं कल्याण करायचंय, अपंगांचं कल्याण करायचंय, अनाथ मुलांसाठीच्या संस्था आहेत, असं तुम्ही खूप बघता. अचानक काही अशा वेगवेगळ्या संस्था आपल्या आजूबाजूला उगवलेल्या त्यांच्या इमारती, ते लोक दिसायला लागतात आणि आपल्या लक्षात येत नाही की वा हे काय. तुम्ही जर त्या विषयातले असाल तर तुम्हाला लक्षात येतं की हे त्या विषयात काही फार करतात असं नाही. मग हे पैसे काय आहेत आणि कशासाठी. अगदी आपल्या आजूबाजूला, हे तर FCRA म्हणजे गंभीरच विषय, तुम्हाला एरवी पण मी सांगतो. व्यावसायिक सुद्धा त्यांच्याकडे असलेले जे 2 नंबरचे पैसे आहेत ते वळवण्यासाठी म्हणून सुद्धा अशा समाज कार्याचं आव आणण्याचं सगळं ढोंग एक जे रचलेलं असतं, सगळं आपल्याला दिसताना काहीतरी वेगळं दिसत असतं. छोटे मोठे त्याचे कार्यक्रम वर्तमानपत्रातल्या बातम्या फितम्या दाबून दिल्या जातात आणि प्रत्यक्षात त्या क्षेत्रामध्ये फार काही घडतं असं नाही. म्हणून तुम्हाला मी समजून सांगण्यासाठी सांगतो, FCRA फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ऍक्ट, अमेंडमेंट ऍक्ट असं म्हणूया, त्या दुरुस्तीमध्ये जे काही आता सुचवलं त्याच्यातले 2च फक्त मुद्दे आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जे कोणी याचे ट्रस्टी आणि ते त्यांना सगळ्यांना आधार मॅन्डेटरी केलेलं आहे, त्यांना कंपल्सरी केलेलं आहे, म्हणजे त्यांना आवश्यक आहे. आणि पारदर्शकता, तुम्ही ज्याच्यासाठी पैसे घेतले ते वापरले की नाही, हे 2 मुख्य मुद्दे आहेत. बाकीचं सगळं जाऊ द्या, मी तुमच्यासमोर एवढं ठेवत नाही. हे कोण लोक आहेत की ज्यांनी प्रत्यक्षामध्ये की ही जी संस्था कोणी स्थापन केलेली आहे ज्याच्यासाठी हे पैसे मिळत आहेत. भारतामध्ये असं काही ठिकाणी आढळून आलं. 2 ह्याच्यातले मुख्य आक्षेप आहेत. नंबर 1, धर्मांतरणासाठी पैसे वापरले गेले. ख्रिश्चन आणि इस्लामिक ह्या कट्टरपंथीयांनी ह्या सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीनं देणग्या भारतामध्ये आणल्या आणि त्याचा वापर भारतामध्ये धर्मांतर करण्यासाठी केला गेला, हा आरोप केला जातो. बऱ्याच प्रमाणात तो खरा आहे. त्याचे पुरावे तशा पद्धतीनं आदिवासी क्षेत्रामध्ये ख्रिश्चन त्यांना बनवल्या गेलं आणि एरवी सुद्धा आपल्याकडे दलित आणि इतर मागासवर्गीयांना वर्षानुवर्ष त्यांची उपेक्षा झाली, त्यांना तसं त्याच्या बाबतीमध्ये बोलून त्यांना इस्लाममध्ये कन्वर्ट केलं गेलं किंवा बाकीचे दागदपटशास दाखवून किंवा आता लव जिहादच्या नावानं
दुसरा जो आस्पेक्ट आहे मला तो जास्त गंभीर वाटतो. ह्याची तरी तुलनेनं एकूण व्हॉल्यूम छोटा आहे, किती जरी शोधत गेलं म्हणलं तरी. कन्व्हर्जन्स आहे, गंभीर विषय आहे तो. मोठ्या मोठ्या लोकांनी त्याच्यातलं गांभीर्य सांगितलेलं आहे. पण मला जो दुसरा भाग आहे तो जास्त भयानक वाटतो, की देशविरोधी कारवायांसाठी ह्या निधीचा उपयोग केला गेला. दिसत असताना काहीतरी अपंगासाठी संस्था असते, काहीतरी अपंग वगैरे दाखवले जातात, पण प्रत्यक्षामध्ये तो निधी दुसरीकडे वळून फार मोठ्या प्रमाणामध्ये आतंकवाद्यांना मदत केलेली. दिसताना काहीतरी अनाथ मुलांच्यासाठीची संस्था आहे, दिसताना काहीतरी सांस्कृतिक काम करते अशी संस्था आहे, दवाखाना चालू आहे एखादा, काही कितीतरी गोष्टी तुम्हाला अशा दिसतील. आणि प्रत्यक्षात मात्र हे सगळा पैसा जो आहे तो पैसा ज्या सगळ्या आतंकवादी कारवाया आहेत, किंवा अगदी आताचाही मी आरोप करतो, हे जे सगळ्या परवाचं जे जंतर मंतरवरचं जे आंदोलन झालेलं होतं त्याचा खर्च कोण करत होतं? इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जेवणावळी चालल्यात, लोक बसून. शाहीनबागमध्ये तर 100 दिवस सगळं चाललं होतं. कृषी आंदोलन तर वर्षभर चाललेला तमाशा. 365 दिवस अक्षरशः तिथं शेकडो लोक जेवत होते. कोण जेव घालतंय? कुठून अन्न येतंय? आणि एखाद्या ठिकाणी उत्सव आहे, धार्मिक कार्यामध्ये पंक्ती बसतात, जेवणावळी उठतात, ते तरी आपण समजू शकतो की लोकांची श्रद्धा आहे म्हणून लोक देणग्या देतात किंवा धान्य देतात किंवा बाकीच्या काही पद्धतीने. अन्नदान हे प्रत्यक्षामध्ये शिजवलेलं अन्नाचे वाटप केलं जातं, असं खूप ठिकाणी दिसतं आपल्याला. ते आपण समजू शकतो. वर्षानुवर्ष आपल्याकडे अन्नदान महापुण्य असं म्हटलं गेलेलं आहे. पण इथं काय, ते जे शेतकरीच्या नावाखाली म्हणून जे सगळे बदमाश बसलेले होते वर्षभर, त्याची सगळी मोजमजा चाललेली होती. आणि त्यांना कोण हे सगळं पुरवत होतं? हे पैसा कुठून आला? आता ह्या दीपिकेच्या आंदोलनामध्ये पैसा कुठून आला? बरं, ह्यांचा हेतू शुद्ध आहे म्हणावं तर प्रत्यक्षामध्ये उपोषणाला बसले सुद्धा नाही. सोनम वांगचूक यांच्याशी तुमचे तात्विक मतभेद, वैचारिक मतभेद असू शकतात, पण त्यांचा हेतू स्पष्ट दिसतोय ना. ते बसले ना उपोषणाला इतके दिवस. हे कोणी बसले नाहीत ना बदमाश. किंवा आता रांचीमध्ये जेव्हा उपोषण चालू आहे शांततेच्या मार्गाने, हे कोणी तिथे गेले नाहीत. हा जो भंपकपणा आहे, म्हणून त्या हेतूवरती शंका येते. कृषी आंदोलन नंतरच्या काळामध्ये आता 6 वर्ष व्हायला लागलेत त्याला, ज्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतीच्या समस्या निर्माण झाल्या, हे बदमाश कुठं गायब झाले मग तेव्हा? जेव्हा की सरकारच्या ह्या सगळ्या नीती नियमामुळे, धोरणामुळे शेतकऱ्याचा गळा आवळला जातो असं आम्ही म्हणतो. यांनी जेव्हा वारंवार हमी भावाची लिगल गॅरंटी मागत होते ते, आणि जेव्हा प्रत्यक्ष सरकारने जाहीर केलेल्या भावाच्या खाली बाजार कोसळला, सरकारची खरेदी केलेली, संपला विषय सगळा. बाजारपेठ जेव्हा कोसळली तेव्हा शेतकऱ्यांना झक मारत हमी भाव सोडा, जे काय असायचं तर होईना पण आमचं धान्य घेऊन जा, कारण की आम्ही ठेवू शकत नाही असं म्हणायची पाहिली. तेव्हा हे लिगल गॅरंटीवाले कुठे गेले? किंवा उलट जेव्हा भाव वाढलेले असतात आणि तेव्हा मात्र ते सगळे व्यापारी म्हटलं की नाही सरकारचा तर जो नियम आहे, जो भाव आहे तोच आम्ही खरेदी करू. प्रत्यक्षामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये भाव वाढलेले असतात आणि त्यावेळेस व्यापारी काय भूमिका घेतात? सरकारनेच भाव ठरवले, आम्ही त्या भावानं खरेदी करायला, आम्ही कुठं काय नाही म्हणणार. असं दोन्ही पद्धतीनं जेव्हा शेतकऱ्याचा गळा कापला गेला तेव्हा हे कुठे गेले होते आंदोलनवाले? म्हणून ती शंका आहे. FCRA हा विषय गंभीर का होतो? आपल्याकडची सगळी जी आंदोलनं तुम्हाला दिसतात तितकी उत्स्फूर्त, तितकी सहज नाहीयेत ती. अचानक कोणीतरी सरन्यायाधीश झुरळ हा शब्द वापरतो की अचानक जाग येते दीपिके नावाच्या पोराला, तो अचानक भारतात येतो, आल्या त्याच्या हातामध्ये की लगेच त्याचं परवानगीचं पत्र, त्याला जंतर मंतरवरती आंदोलनासाठी परवानगी. हे काय सगळं चालू? आणि नंतर आता बैठक करायला तर प्रत्यक्षामध्ये उत्स्फूर्तपणे रांचीला विद्यार्थ्यांचं आंदोलन आजही चालू आहे. मी व्हिडिओ करतोय तेव्हा त्याच्या पाठीशी कोणी नाही, त्याला माध्यमं पण प्रसिद्धी देत नाही, त्याचे कोणी रील्स करत नाही, ते रील्स प्रमोट करत नाहीत. मेटाचं जे प्रकरण समोर आले, झुकेरबर्गला झुकावं लागलं, त्याने मोदीचा जो व्हिडिओ हटवला होता आपल्या एक अकाउंटवरून, त्यांच्या काय प्रकरण आहे ते? ठरवून त्यांनी कबूल केले की आम्ही ठरवून काही एक असा मजकूर नॅरेटिव्ह पुढे जाण्यासाठी पैसे घेतलेत. हे जे सगळं चालतं ना ते FCRA मध्ये. त्याच्यातला मेटाचा भाग वेगळा, कारण की ते फॉरेनमध्येच होते. पण आपल्याकडे जे काही चालतं त्यांना जो पैसा पुरवला जातो ते असं जिच्या समोर ड्रामा, एक ढोंग करून ठेवलेले समाजसेवेचं आणि बाकी सगळ्या सांस्कृतिक क्षेत्रातलं, किंवा हातमागांना प्रोत्साहन द्यायचं आहे, गरिबांसाठी काय करायचं असं म्हणणारे जे सगळे लोक असतात ना, ते एक अजित नेन्यांचं माझं फार आवडतं कार्टून आहे. एक शेतकरी दाखवलेला आहे, त्याचा छोटा पोरगा झोपडीच्या समोर ते उभे आहेत, समोर हॅट वगैरे घातलेले परदेशी वाटत अशा वेशातले 2 जण दाखवतात. तो छोटा पोरगा बाबाला असं विचारतो, मी फार वेळा ह्या कार्टूनच्या बाबतीत सांगतो, मला फार आवडतं. तो छोटा पोरगा, शेतकऱ्याचा पोरगा आपल्या बापाला विचारतो की हे काय करतात, तर तो म्हणतो ते गरिबांसाठी काम करतात. मग पोराचा जो पुढचा प्रश्न त्याच्या उत्तरामध्ये हे सगळंच तुम्हाला कळून येईल. एकाच छोट्या कार्टून मधला विषय आहे.
तो पोरगा म्हणतो त्यानं काय होतं, म्हणजे गरिबांसाठी काम करतात त्यानं काय होतं. बापानं दिलेलं जे उत्तर आहे ना, धन्य तो अजित नेनन, मला व्यंगचित्रकार फार आवडतं. तो शेतकरी असं म्हणतो त्याच्यामुळे त्यांची गरिबी दूर होते. असे ज्यांची दुसऱ्याच लोकांची मरल्या हरामखोर दलालांची त्यांच्यामुळे त्यांना जे साधायचं आहे ते विघातक देशविरोधी कृत्य त्याची चांदी होती. प्रत्यक्षामध्ये ज्याच्यासाठी करतायत ते काहीच नाही. ह्या सगळ्याला आळा बसवण्यासाठी जसं नोटबंदीच्या नंतर फार मोठ्या प्रमाणात काश्मीरमधल्या आतंकवाद्यांचं कंबरड मोडलं, हेच बऱ्याच जणांना माहिती नाही. कारण की नेपाळमधून आणि बाकीच्या बॉर्डरवरून पाकिस्तानद्वारे जो खोट्या चलनाचा सगळा मोठी बाजारपेठ वाढलेली होती. धुरंधर चित्रपटात त्याचं व्यवस्थित सविस्तर आलेलं आहे म्हणून मी सांगत. जसं एक नोटबंदी केली तिकडे त्याचा परिणाम मात्र दुसरीकडे, म्हणजे राक्षसाचा जीव पोपट्यात आहे. राक्षसाला किती मारा काही होत नाही, पण पोपट्याला हात लावला की राक्षस तडफड करायला लागतो. तसं आहे ते. जसं नोटबंदी केल्या गेली, ज्या पद्धतीने 370 हटलं, नोटबंदी केल्या गेली, अर्बन नक्षल काय नक्षलवादाचा खात्मा झाला. त्याचंच पुढचं पाऊल म्हणजे FCRA, ह्याच्यावरती ह्याचा जो शिकंजा कस दिया असं जे हिंदीमधला शब्द आहे, फास आवळला गळ्याभोवती मराठीमध्ये म्हणायचं तर त्याचं स्वरूप ते आहे की तुम्हाला देणग्या घ्या, बिलकुल घ्या, कशाबद्दल सुद्धा अडलेलं नाही. ह्याच्यापूर्वी पण आम्ही तो व्हिडिओ केलेला आहे. कुठल्या कुठल्या कामासाठी घेऊ शकता, शैक्षणिक घेऊ शकता तुम्ही. त्याच्यानंतर ग्रामीण भागामध्ये शेतीविषयक काही तुम्हाला उपक्रम करायचे त्याच्यासाठी घेऊ शकता. सांस्कृतिक क्षेत्रासाठी ज्याच्यामध्ये मी मोठ्या प्रमाणात काम करतो आहे त्याच्यासाठी तुम्ही घेऊ शकता. प्राचीन वारसा जतन करायचा आहे त्याची मोठी कामं चालतात त्या क्षेत्रात मी काम करतोय त्याच्यासाठी हा निधी घेऊ शकता. असे कितीतरी गोष्टी 5-6 त्यांनी पॉइंटच दिलेले आहे. पण हे म्हणजे देशातल्या घातक सगळ्या कारवायांवरती जबरदस्त असा आवडलेला फास आहे. त्याच्यावरची उसंत वाणी. नवीन कायदा विदेशी देणगी कुणाची कणगी भरते. FCRA बिल चर्चेचा धुराळा, गोंधळ सगळा विरोधींचा. नेहमीची कथा जाळा आधी धुर, आक्षेपांचा पुरा कारण. कशासाठी येतो परदेशी पैसा, आतंकींना कैसा लाभ त्याचा. अर्बन नक्षल अवघे अस्वस्थ, बसवेना स्वस्थ शांत त्यांना. माने भोवती हा आवळला फास, घ्यावयासी घास आतंकाच. कांत म्हणे पडे एक एक पाऊल, लागली चाहूल मोठे काही, लागले चाहूल मोठे काही. काहीतरी मोठं घडणार आहे, काहीतरी फार मोठं एकूण सगळं योजना शासनाने केलेली आहे. म्हणून तुम्ही ते सगळं सलग तुम्ही बघा. नोटबंदी झाली, 370 हटलं, त्याच्यानंतर आता FCRA येते. मधल्या काळात मार्च महिन्यामध्ये नक्षलवादाचा पूर्णपणे खात्मा केला गेला, समूळ ते खणल्या गेला. अजूनही काही त्याचे पाळमुळं अवशेष शिल्लक आहेत छोटे मोठे, ते उत्खनन केलं जाते. आणि त्याच टप्प्यातलं हे चौथं पाऊल आहे. पहिलं म्हणजे म्हणलं ना 370 नोटबंदी झाली, पहिलं पाऊल. 370 हटलं, दुसरं पाऊल. त्याच्यानंतर नक्षलवादाचा खात्मा केला गेला आहे, तिसरं पाऊल. आणि आता हे चौथं पाऊल जे आहे FCRA दुरुस्तीमध्ये केल्या जात आहे. आणि अपेक्षा आहे त्याच्यातून देशविरोधी घातक अशा कारवायांना जो निधी उपलब्ध येतोय त्याच्यावरती फार मोठ्या प्रमाणात चाप बसणार आहे. आम्हा सर्वसामान्य लोकांना पण माझी विनंती आहे, सगळं काही सरकार करते ना आपण शांत बसावं असं नाही. जेव्हा जेव्हा तुम्हाला असे कुठलेही उपक्रम तुमच्या आजूबाजूला चालत असताना संशय येईल, शंका वाटेल, जरूर त्याच्याकडे बारकाव्यानं पहा. ती कदाचित अशा कुठल्या तरी निधीतून मिळणारी चळवळ असू शकते, ॲक्टिव्हिटी असू शकते. आपण त्याला पायबंद आपल्या परीने घातला पाहिजे. इथेच थांबूया. धन्यवाद.